हे जरा वरिष्ठांनी याच्यावरती लक्ष देऊन याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे की कशा प्रकारे जे आहे महायुतीमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या होत असतात आणि लोकांमध्ये मेसेज जो आहे हा चुकीचा जातो. शिंदे साहेबांना त्यांच्यावरती टीका करणं आणि अपेक्षित करणं शिंदे साहेब काहीतरी बोलते. शिंदे साहेबांनी अजूनपर्यंत विरोधकांवरती टीका केली नाही आणि काही लोकांचं जे आहे थोडंसं वयाच्या हिशोबाने प्रॉब्लेम होत असतो. तर मला वाटतं टीका टिप्पणी करून डिस्टर्ब करणं शिंदे साहेबांना हे कोणालाच जमलं नाही तर तुम्हाला पण जमणार नाही. शिंदे साहेब नेहमी जे आहे हे कामावरती लक्ष देऊन फोकस देऊन काम करत असतात आणि लोकांना काय पाहिजे ही ते टीका टिप्पणी करून जे आहे हे निवडणुका जिंकता येत नाही. टोमणे मारले खूप लोकांनी. विधानसभेमध्ये काय परिस्थिती झाली, नगरपालिकेमध्ये काय परिस्थिती झाली हे लोकांना माहिती पडलं, लोकांनी दाखवून दिलं. तर मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये वरिष्ठांनी पण याच्यामध्ये जे आहे हे त्यांच्या लक्ष घालणं गरजेचं आहे. आमच्यावरती कोण टीका करतंय म्हणून त्याला टीकेतून उत्तर जे आहे हे आमचा स्वभाव नाही. आम्ही जे आहे लोकांसाठी ते काम करतो, लोकांसाठी आलो आणि फालतूच्या गोष्टीमध्ये टाईम वेस्ट करणं, निगेटिव्ह गोष्टीमध्ये हा स्वभाव जो आहे शिंदे साहेबांचा नाही आहे. त्यांना जे काय बोलायचं ते बोलत राहू दे. ईडीचा ऑफिसर आहे. याआधी पण अशा प्रकारची टीका केली होती. मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज दिलं होतं अशा प्रकारची माहिती मात्र तरी ते थांबताना दिसत नाही. मी बोललो ना, काही लोकांच्या वयाचा मर्यादा असतात. वय जसं जसं वाढतं तशा काही गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉब्लेम सुरू होतात. तर मला वाटतं मला देखील जे आहे हे कोणावरती बोलून जे आहे हा स्वतःचा टाईम वेस्ट जो आहे हा करायचा भानगडीत पडायचा नाही आहे. साहेब जे आहे ते त्या ठिकाणी काम करतायत. आमची लोकं आहेत तिकडे खाली लोकल लेवलला, ते जे आहेत ते बघतील काय बोलायचं ते. बदलापूर नगर परिषदेमध्ये खरं तर तुषार आपटेंना आता स्वीकृत नगरसेवक म्हणून घेतलेला आहे. त्याच्यावरतून वाद पुन्हा निर्माण झालेला आहे. बदलापूरमध्येच खरं तर बलात्काराची, लहान मुलीच्या बलात्काराची जी मी देखील ती बातमी वाचली आणि त्याच्यामध्ये असं का करण्यात आलं मला माहिती नाही, पण त्याचा प्रश्नाचं उत्तर मी नाही देऊ शकत. आमचा स्वीकृत नगरसेवक तो नाही आहे. अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेस एकत्रित येऊन कुठेतरी सत्ता स्थापन करत होती. आता मात्र तुम्ही शिवसेनेने बाजी मारली, शिवसेनेने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतलाय. आता मात्र सगळं गणित पलटताना पाहायला मिळतं. महायुती नेहमी जी आहे काँग्रेसच्या विरोधामध्ये तिथे लढत आलेली आहे आणि जिथे नॅचरल अलायन्स शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आहे अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसबरोबर युती करणं काही लोकल लेवलच्या लोकांनी हे मला वाटतं त्यांच्या वरिष्ठांना देखील पटलेलं नाही आहे. चुकीची फिडिंग जी आहे ती वरिष्ठांना त्या ठिकाणी झाली असेल आणि ते जे आहे राष्ट्रवादी काँग्रेसला देखील पटलेलं नाही आहे. तर त्याच्यामुळे जे आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही नगरसेवक जे शिवसेनेबरोबर आलेले आहेत आणि मेजॉरिटी जी आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे महायुतीमध्ये जे आहे ज्या काही गोष्टी होणार त्या आहेत. उद्धव ठाकरे पण शिवसेनेने भाजपला याआधी मदतीचा हात तिकडे दिला होता आणि भाजपने त्याला नकार दिला होता. बघा त्या ठिकाणी नॅचरल अलायन्स जो आहे, आम्ही इलेक्शन जरी वेगवेगळे लढलो तरी सगळीकडे जे आहे नॅचरल अलायन्स म्हणून शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी नेहमी जे आहे एकत्र आलेली आहे आणि तसंच त्या ठिकाणी देखील प्रस्ताव देखील होता. आम्हाला सांगण्यात देखील आलेलं होतं तिकडच्या नेत्यांकडून जे आहे की बाबा मला स्वतः रवींद्र चव्हाणजी पण बोलले होते की बाबा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी जे आहे ते तिकडे सरकार जे आहे आपण फॉर्म करू. नगराध्यक्ष आमचा आहे, उपनगराध्यक्ष जो आहे हा शिवसेनेचा त्या ठिकाणी होईल. पण अशा परिस्थितीमध्ये का तिकडे काँग्रेसबरोबर त्यांनी युती केली मला माहिती नाही. पण शिवसेना नेहमी जी आहे ती काँग्रेसच्या विरोधामध्ये लढत आलेली आहे, पुढेही लढत राहील आणि अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला देखील ते पटलं नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसनी शिवसेनेबरोबर या ठिकाणी येऊन राष्ट्रवादी काँग्रेसनी समर्थन दिलेलं आहे आणि आता तिकडे जो मेजॉरिटीचा आकडा 32 आहे तो 32 जो आहे तो त्या ठिकाणी आमच्याकडे आहे. धनुष्यबाण अमित शहांनी कपट नीतीने चोरलं अशा पद्धतीची टीका उद्धव ठाकरे करतात. उद्धव ठाकरे सर्व माध्यमांना मुलाखती देतात. आता त्यांच्याकडे तेच रेकॉर्ड आहे, गेले 3 वर्ष तेच वाजवत आहेत. काहीतरी नवीन बोललं पाहिजे. तुम्ही काय केलं या मुंबईसाठी आणि काय करणार आहोत ह्याच्यावरती कधीतरी बोलणार आहे की नाही बोलणार आहे की फक्त टीका आणि टोमणे करणार आहात. फक्त हे कुठलंही कार्ड जरी खेळलं तरी आता लोक जे आहे ही लोकांना माहिती पडलेलं आहे की काय करायचंय, कोण आमच्यासाठी काम करतंय आणि कोण भावनिक कार्ड खेळतंय. ते देवेंद्र फडणवीस माझे काही शत्रू नाही आहेत. त्यांनी मातोश्रीवरचं बोलणं टाळलं तर मी त्यांना खरं तर मातोश्रीला बदनाम करणं त्यांनी टाळलं तर मी त्यांना घरी जेवायला बोलवेन अशा पद्धतीचं मत उद्धव ठाकरे व्यक्त होतं. मी ते ऐकलं नाही ते काय बोलतात आणि ते काय बोलतात ते प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी नाही देऊ शकत ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.